giveth more grace.
सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात गोड आणि प्रेमाचा सलाम. या आपण आपल्या त्या पवित्र वाराच्या मननाला आपण सुरुवात करणार आहोत, त्याकडे थोड्या वेळात पाहणार आहोत. आणि आजच्या मननासाठी आपण नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि त्याची 16 ते 19 वचनं आपण वाचणार आहोत. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि त्याची 16 पासून 19 या वचनापर्यंत मी आपणासाठी वाचतो. परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारे जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत. प्रार्थना करूया. स्वर्गीच्या देवा, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो पुनरुक्ती आज तुझ्या दयेने कृपेने प्रभू तुझ्या चरणी येण्यासाठी तू आमचं सहाय्य केलं. तुझ्या वचनातून तू प्रभू आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो म्हणून देखील तुझे आभार मानतो. आमच्यावर तुझी दया आणि तुझी कृपादृष्टी सदैव आहे. तू आम्हाला कधीच सोडलं नाही म्हणून देखील तुझे आभार मानतो. भयंकर आजारांपासून, दुष्ट शक्तींपासून प्रभू आमचा तू येतभर बचाव केला, सांभाळ केला म्हणून देखील तुझे आभार मानतो. वारंवार तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला मार्ग दाखवितो, तू आम्हाला सन्मार्गाने नेतो आणि बरं ते करण्यास आणि वाईट ते सोडून देण्यास, टाकण्यास प्रभू तुझ्या वचनाद्वारे आम्हाला तू इशारा वेळोवेळी देतोस म्हणून देखील तुझे आभार मानतो. आज देखील त्या वचनाद्वारे प्रभू तू आमची भेट घ्यावी अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. अशा 6 गोष्टी आहेत ज्यांचा परमेश्वराला द्वेष आहे. शल्मन म्हणतो अशा 6 नव्हे तर 7 आहे ज्या गोष्टींचा देवाला वीट आहे असं म्हटलेलं आहे. वीट. आणि या सप्ताहामध्ये आज 7च्या 7 गोष्टी आपल्याला एखाद्या वेळेस आज होणार नाही. मला ठाऊक नाही किती वेळ त्यामध्ये लागेल, परंतु त्या सप्ताहभर आम्ही या गोष्टी पाहणार आहोत. या 7 गोष्टीवर विचार करणार आहोत, थोडी चर्चा करणार आहोत. आणि पवित्र शास्त्रात परमेश्वर ज्या गोष्टींचा द्वेष करतो, ज्या गोष्टी परमेश्वराला वीट आणतात, इंग्रजीमध्ये लिहिलं आहे लॉर्ड हेट्स. देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो, ज्या गोष्टी देवाला वीट आणणाऱ्या आहेत, वीट आणणं, द्वेष येतो, याचा अर्थ आता त्या आम्हाला नको, बस झालं, आम्ही आता त्या ह्यापुढे सहन करू शकत नाही. एखाद्या विषयी म्हणतो की या गोष्टीचा आम्हाला वीट आलेला आहे, आता सहनशक्तीच्या पलीकडे ती गोष्ट गेली आहे आणि ती आता आम्ही सहन करू शकत नाही, त्या गोष्टीकडे पाहू इच्छित नाही, ह्या पुढे त्या गोष्टीला आम्ही थारा देत नाही, एंटरटेन करू शकत नाही. अशा ज्या गोष्टी घडत असतात, वारंवार आम्ही त्याकडे त्यांना सूचना देऊन, त्यांना सांगून, त्यांना समजावून देखील कोणी ऐकत नसेल तर तेव्हा आम्हाला वीट येतो. एखादी गोष्ट असेल, एखादा पदार्थ असेल, एखाद्याला समज देण्याचं असेल आणि मग शेवटी आम्ही माघार घेऊन म्हणतो की या गोष्टींचा आम्हाला वीट आला. आणि स्वतः देव म्हणतो की ह्या गोष्टींचा मला वीट आलेला आहे, या गोष्टी मी द्वेष करतो. बघा किती भयंकर आहे. जर देवाला ह्या गोष्टींचा द्वेष देव जर करतो, देवाला या गोष्टींचा जर वीट आहे, तर नक्कीच आम्हाला या गोष्टी पडताळून पाहाव्या लागेल. नक्कीच या गोष्टींवर आम्हाला विचार करावा लागेल की या गोष्टी काय आहेत. जरी वाचताना आम्हाला वाटतं की सर्वसाधारण आहेत, डेली टू डे लाईफ मध्ये या घडत आहे, परंतु देवाच्या दृष्टीने जर आम्ही पाहिलं, देवाच्या बाजूने जर आम्ही विचार केला, त्या गोष्टी नक्कीच घातक आहे प्रत्येकासाठी. जर देव म्हणतो या गोष्टींचा मी द्वेष करतो, जर देव म्हणतो ह्या गोष्टींचा मला वीट आहे, तर त्या मला पडताळून पाहिल्याच पाहिजे. शल्मोन इतका हुशार व्यक्ती त्याच्यासारखा कधी झाला नाही आणि त्याच्यासारखा ह्या पुढेही कधी होणार नाही. आणि तो सांगतो की अशा 7 गोष्टी आहेत
त्या 7 पैकी आम्ही आज 2 किंवा 3 वेळ असेल तर पाहण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर बुधवारी 2-1 गोष्टी आम्ही पाहणार आहोत आणि त्यानंतर शुक्रवारी आम्ही शेवटास आम्ही या गोष्टी पाहणार आहोत. किती कव्हर करू शकेल मला ठाऊक नाही, पण त्यातली पहिली गोष्ट आज आम्ही पाहणार आहोत आणि ती म्हणजे देव परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो किंवा परमेश्वराला ज्या गोष्टींचा वीट आहे, या 7 गोष्टींपैकी पहिली जी गोष्ट आहे आणि ती म्हणजे उन्मत्त दृष्टी, चढेल दृष्टी. भयंकर आहे. देव नीतिमान आहे, देव न्यायी आहे आणि देवाला पापी गोष्टींचा, पापाचा वेट आहे. आणि म्हणून देव हे जे उन्मत्त दृष्टी असणारे व्यक्ती आहेत, चढेल ज्यांची दृष्टी आहे, नजर आहे. उन्मत्त दृष्टी जर या शब्दाचा जर आम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा असा अर्थ होतो की स्वतःला उंचविणे. उन्मत्त दृष्टी म्हणजे स्वतःला उंचविणे, स्वतःला प्रथम स्थान देणे. मी कोणीतरी विशेष आहे, मी कोणीतरी चांगला आहे. तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघाल तेव्हा माझ्याकडे तुम्ही एका विशिष्ट दृष्टीनेच माझ्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. मला कोणीतरी विशेष समाजात मानलं पाहिजे. मी इतरांपेक्षा उंच आहे, इतरांपेक्षा महत्वाचा आहे. कोणी जर मला काय बोललं तर ती उन्मत्त दृष्टी त्या गोष्टीच्या आड येते आणि मग मला राग येतो. या सर्व त्याचे साईड इफेक्ट्स आपण नंतर पाहणार आहोत. आणि मला वाटतं मागील काही संदेश आपण याच्यावर देखील पाहिलेले आहेत की उन्मत्त दृष्टी असलेला मनुष्य देवाच्या कृपेस अपात्र ठरतो. देव त्या व्यक्तीवर कृपा करत नाही. मग आपला किती अनुभव असाल, आपलं किती शिक्षण असाल, आपल्या नावाच्या पुढे किती टायटल, डिग्र्या असाल, आपली किती सेवा झालेली असेल, आपण कोणीही असाल, पण आपली दृष्टी जर उन्मत्त आहे, चढेल आहे, मी दाखवतो खूप नम्र आहे, पण देवाला माहिती आहे की मी किती उन्मत्त दृष्टीचा आहे, किती चढेल स्वभावाचा आहे, किती चढेल दृष्टी माझी आहे. देव अशा उन्मत्त दृष्टी असणाऱ्यांना, चढेल दृष्टी असणाऱ्यांना देव कृपा करत नाही. देव त्यांना कृपेस पात्र ठरत नाही. आणि म्हणून पाऊल देखील तरुणांना बोध करताना 1 पेत्र 5 आणि 5 मध्ये तो म्हणतो, तरुणांनो एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कंबर बंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. देव त्यांचा द्वेष करतो, देवाला त्यांचा वीट आहे आणि देव त्यांचा विरोध करतो असं लिहिलं आहे. हे देवाचे विरोधी आहेत असा स्वभाव असणारे, उन्मत्त दृष्टी असणारे, चढेल दृष्टी असणारे, नम्रतेचा मात्र आवाज आणणारे हे लोक, असे स्वभाव धारण केलेले लोक देवाचे विरोधी आहे, देवाचे शत्रू आहे असं देव म्हणतो. कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करतो. पाऊल तरुणांना बोध करत आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या सेवा कार्याला सुरुवात करत होता आणि त्या डोंगरावरच्या प्रचलित प्रवचनामध्ये तो लोक समुदायाला शिकवत असताना तो म्हणतो, जे आत्म्याने देईल ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे
आणि म्हणून ते धन्य आहेत जे आत्मेने दीन आहेत. परंतु देव गर्विष्ठांचा विरोध करतो, त्यांना शत्रू मानतो, त्यांचा द्वेष करतो, त्यांना वीट आहे. पापाला सुरुवात कुठून झाली असेल तर त्या पापाला सुरुवात ती झाली म्हणजे उन्मत्त दृष्टीमुळे झाली, ती झाली म्हणजे चढेल दृष्टीमुळे झाली, तशा स्वभावामुळे झाली. आम्हाला जर वाचायला पाहिजे पापाची सुरुवात उन्मत्त दृष्टीमुळे झाली. आणि म्हणून देवाच्या लिस्टमध्ये, देवाच्या यादीमध्ये देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो, देवाला ज्या गोष्टींचा वीट आहे, त्या 7 गोष्टींपैकी पहिली गोष्ट जर कोणती असेल ती म्हणजे उन्मत्त दृष्टी, ती म्हणजे चढेल दृष्टी. आणि ह्या गोष्टीमुळे पापाला सुरुवात झाली. आपण वाचूया यशायाचं पुस्तक, यशायाचं पुस्तक याचा 14वा अध्याय. जर आपल्याकडे पवित्र बायबल असेल तर माझ्या बरोबर आपण वाचू शकता. यशाया 14, 22, 12 ते 18 मी आपल्या समोर वाचतो. बघा, उन्मत्त दृष्टीमुळे पापाला सुरुवात झाली आणि म्हणून देवाला या गोष्टींचा द्वेष आहे, देवाला ह्या गोष्टींचा वीट आहे. आणि तो हे दे दिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तो आपल्या मनास म्हणाला, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातल्या देवसभेत पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईल. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. जे तुला पाहतील ते तुला निर्गुण मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी थरथर कापली व राज्य ढळबळवीत दिले तो हाच का पुरुष? ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगराचा विध्वंस केला व आपल्या बंदिवानास मुक्त करून घरी जाऊ दिले नाही, तो हाच का पुरुष? राष्ट्राचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत, पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे. वधिलेले, तलवारीने विंधिलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले यांनी तुला वेष्टिले आहेत. पायाखाली तुडविलेल्या मड्यासारखा तू झाला आहेस. त्यांच्या बरोबर तुला मूठ माती मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला. तू कर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही. पापाला सुरुवात त्या स्वर्गात या लुसिफरामुळे, त्याच्या उन्मत्त दृष्टीमुळे, त्याच्या स्वभावामुळे, चढे दृष्टीमुळे. आणि त्याला वाटलं मी आकाशात चढेल, माझे सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करील. उंच करण्याचा स्वतःला, सभा मी आधीच सांगितलं की उन्मत्त दृष्टी म्हणजे स्वतःला उंचाविणे, इतरांपेक्षा मी विशेष आहे हीच गोष्ट ह्याच्या मागे दडलेली असली की त्याच्यापेक्षा मी उंच व्हायला पाहिजे. हा स्वभाव सैतानाचा आहे आणि असे स्वभाव धारण करणारे देखील सैतान आहे. आणि हा लुसिफर, ज्याला टायटल होती, मोठे टायटल, जे सर्व दिव्यदूत होते स्वर्गात, त्यामध्ये जर पहिला व्यक्ती कोण असेल, दिव्यदूत असेल तर हा लुसिफर होता. मोठमोठ्या डिग्र्या त्याच्या पुढे होत्या. देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा असं त्याच्या नावापुढे टायटल होतं, जे कोणालाच नाही. इतका मोठा प्रभावी व्यक्ती स्वर्गामध्ये असताना तू आकाशातून कसा पडलास? का पडला? तुला धुळीत कसं लोळविलं, कसं टाकलं, का टाकलं? कारण 13व्या वचनात म्हटलेलं आहे, जो तू आपल्या मनात म्हणाला, अजून तर चढला नाही पण फक्त मनात म्हणाला, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी
परात समान होईल. किती उच्च विचार त्याचे. त्याला काय कमी होती का? सतत हाव, सन्मानाची हाव. मी कोणीतरी आहे ही हाव. असतं काहीच नाही. इकडून तिकडून डिग्र्या आणल्या आणि स्वतःच्या पुढे लावल्या आणि मी कोणीतरी विशेष आहे. काय काहींच्या तर डिग्र्या पण फेल आहे हो. त्यांना खरोखर त्यांची परीक्षा घ्यायला डिग्र्या नाही. हे आम्हाला उन्मत्त बनवेल ही दृष्टी. मी विशेष आहे ही दृष्टी. मला विशिष्ट 4 पवित्र शास्त्रातल्या गोष्टी हिब्रू, ग्रीक, आरामिक, लॅटिन, ओल्ड इंग्लिश, न्यू इंग्लिश, सगळ्या इंग्लिश मला माहिती आहे 4. आणि मी विशेष आहे. तुला धुळीस कसं मिळविलं, तुला खाली कसं पाडलं, त्याच्या पुढच्या वचनाच्या एवढ्या सगळं असून देखील जी हाव म्हणजे इच्छा त्याच्यामध्ये उच्चबळून येत होत्या, तर देव म्हणतो त्या तुला अधोलोकात घरतेच्या अधोभागी टाकले आहे. तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे. वधिलेले, तलवारीने विंदिलेले घरतेच्या धोंड्यामध्ये पडलेले यांनी तू वेष्टीला आहेस. पायाखाली तुडविलेल्या मड्यासारखा तू झाला आहेस. त्यांच्या बरोबर तुला मूठ माती मिळणार नाही, कारण तो देशाची नासधूस केली, आपल्या प्रजेचा वध केला आणि शेवटी लिहिलं आहे की कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही. बघा, हे अशा प्रवृत्तीचे लोक मंडळीसाठी, समाजासाठी, एखाद्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप घातक असतात. आम्ही कोणीतरी आहोत हा आव आणि बनाव करून काहीतरी विशेष रिस्पेक्ट मला आहे आणि तो असावा. कुठेही मी प्रथम असावं, कुठेही माझंच नाव असावं, कुठेही माझी ओळख असलीच पाहिजे, कुठेतरी मी दिसलाच पाहिजे. हा लुसिफरचा स्वभाव पुष्कळ फक्त मंडळीतच नाही पण सेवकांमध्ये देखील आज आहे की मी काहीतरी आहे, माझी ओळख आहे ती तुम्ही नीट समजून घ्या. मी विशेष आहे. आणि हे लोक फक्त इथे थांबत नाही. बघा, याला खाली टाकल्यावर यांनी काय केलं. हा लुसिफर जेव्हा याला खाली फेकलं तेव्हा त्यांनी काय केलं, त्याने खाली गेला तरी शांत बसला नाही. तो हे शांत बसणार नाही जोपर्यंत त्यांना ते पाळत त्या ढिगावर मातीच्या उभा राहून सांगत नाही मातीला माती, राखेला राख आणि धुळीला धूळ, तोपर्यंत ते शांत बसणार नाही. कारण हा स्वभाव विचित्र स्वभाव आहे. हा गप्प बसू देत नाही. हा खाली गेल्यावर ह्याने काय केलं, त्याने हवेला भरड घातली आणि त्याने काय केलं, उत्पत्ती 3 आणि 5 मध्ये तो म्हणतो तुम्ही हे फळ खाल तर देवासमान व्हाल. आणि हा विचार हवेच्या मनात घातला आणि त्या हवेला फळ खाण्यास त्यांनी प्रवृत्त केले. पहिले मनुष्याची निर्मिती आदाम आणि हव्वाची देवाने केली, त्यानंतर त्याच्या योजना होतात. ह्याच्या बरोबर घेऊन जाण्याच्या योजना नसल्यामुळे देव त्यांच्या बरोबर घेऊन जायच्या योजना बनवत आहे. त्यांच्यामध्ये यायचं, देवाच्या योजना हाणून पाडायच्या, त्यामध्ये काहीतरी कलुषितपणा निर्माण करायचा, त्यामध्ये अडथळा निर्माण करायचं, असं काहीतरी पेरून द्यायचं. जसं आपण ऐकलं की निधन पेरणं मागच्या
आठवड्यामध्ये. आणि गंमत बसायची, मी त्यातला नाही. हा सैतान, हा लुसिफर, त्याने हवेच्या मनात हे विचार टाकले आणि तिला ते पाप करण्यास प्रवृत्त केले. हे लोक इतरांना काही गोष्टी करण्यास प्रवृत्त करत असतात आणि नंतर मी त्यातला नाही ह्या भूमिकेमध्ये असतात मागे. ह्यांचा इन्फ्लुएन्स, ह्यांचा प्रभाव, त्यांचा अनुभव, याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी होणार नाही, पण कोणाला तरी वाईट करण्यास, प्रवृत्त करण्यास हे त्यांचा अनुभव कामी लावतात. हे सगळे व्यक्ती सैतानापासून आहे, देवापासून नाही. कारण त्यांची दृष्टी उन्मत्त आहे. स्तोत्र 18 आणि 27 मध्ये आम्ही जर वाचलं तर तिथे स्तोत्रकर्ता म्हणतो, देव दीन जनास तारितो, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकास नीच करीतो. स्पेशल शब्द तोच वापरला आहे. उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतो, खाली पाडतो. देव, आपण खूप कुठे जाऊ शकला असता, पण आज आपण फक्त स्वस्थ आहात आणि ढवळाढवळ करत आहात हे ह्यासाठी की देवाने आपले सर्व आशीर्वाद स्टॉप केले आहेत आणि आपल्याला नीच करून तिथेच थांबवलं आहे की अजून जास्त डॅमेज तुमच्याद्वारे होणे, अजून जास्त मंडळीचं नुकसान तुमच्याद्वारे होणे. म्हणून देवाने आपल्याला पाबंद केलेलं आहे, रिस्ट्रिक्शन घातले आहेत. आणि जर आपण अजून पण ह्या गोष्टी करण्याचे थांबवणार नाही तर देव संपून टाकेल. देव उन्मत्त दृष्टी असणाऱ्या लोकांस नीच करतो, स्त्रीला खाली पाडतो. जसं त्याला लुसिफराला तिथून खाली पाडलं कारण तो समाधानी नव्हता. शल्मोन अशा लोकांचे वर्णन नीती सूत्र याचा 30वा अध्याय 13व्या वचनात करतो, ज्याची दृष्टी कितीतरी उंच व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे. आपण आमच्या रविवारी ही गोष्ट पाहिली. तो वर्ग आपण पाहिला सर्व काय त्या वर्गामध्ये. त्याची दृष्टी उंच आहे आणि त्यांच्या पापण्या चढलेल्या आहेत. एक प्रतिकात्मक, रूपात्मक गोष्ट त्या ठिकाणी सांगते, म्हणजे गर्विष्ठ आहेत, अहंकारी आहेत, असा एक वर्ग आहे. आणि म्हणून या सर्वांची धारणा, सर्वांचा एकच उद्देश असतो की देव नाही. त्यांना देवाचे भय नाही, देवाच्या न्यायाची जाणीव नाही आहे, पण त्याचं गांभीर्य नाही. बघू जे होईल ते नंतर होईल असा स्तोत्रकर्ता त्याच्या स्तोत्रामध्ये अशा लोकांना काय म्हणतो आपण वाचून घेऊया. स्तोत्र 73 स्तोत्र आणि त्याची 6 ते 8 ही वचनं. स्तोत्र 73 6 ते 8. म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे, जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाले आहे. मदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे आले येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात, ते थट्टा करतात, दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात, ते मोठ्या डौलाने भाषण करतात. हे अहंकारी, हे दृष्टी वर चढलेले लोक, उन्मत्त दृष्टीचे लोक, ह्यांचं एक परिमाण, ह्यांची एक ओळख आसाफ या ठिकाणी करत आहे. आणि ती म्हणजे त्यांचं वर्णन तो करताना म्हणतो की अहंकार त्यांच्या गळ्यातला हार आहे. हार कशाला घालतो एखादी स्त्री किंवा पुरुष, कोणी काय हार कशाला घालतो? हार भूषण आहे, बघा मी आहे, काहीतरी आहे. आणि त्याचप्रमाणे हे अहंकारी लोक हा अहंकार आपल्या गळ्यात हाराप्रमाणे वाचवत आहे की मी विशेष आहे,
मी स्पेशल आहे, हा त्यांनी गळ्यामध्ये हार बनवून ठेवला आहे. आणि जबरदस्ती, बघा जबरदस्तीने त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन केलेले आहे. ही जबरदस्ती. स्वतः पात्र नाही तिथे येण्यास देवाच्या दृष्टीने, पण जबरदस्ती घुसायचं कुठेतरी, जबरदस्ती दुसऱ्याचे अधिकार वापरायचे, जबरदस्ती दुसऱ्याच्या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये आम्ही घुसायचं. जिकडे तिकडे जबरदस्ती जागा निर्माण करायची आणि मी आहे, मी पण आहे हे दाखवायचं. नम्र लोक असे करत नाही. येशू म्हणतो आधी नम्रता मग मान्यता. जबरदस्ती ही त्यांना त्यांनी वस्त्राप्रमाणे आच्छादन केलेले आहे. आपण वस्त्र घालतो म्हणजे वस्त्राशिवाय तर जाऊ शकत नाही, असं त्याप्रमाणे की जबरदस्ती करायचीच कुठेही गेलं तर मी आहे. सैतानी स्वभाव, जबरदस्ती. पण जिथे देव म्हणतो, जिथे देवाचा आत्मा आहे तिथे स्वतंत्रता आहे. देव आम्हाला स्वतंत्रता देतो, सैतान आम्हाला बळजबरी करण्यास भाग पाडतो. जोर जबरदस्ती, बळजबरी ही त्यांनी वस्त्राप्रमाणे आच्छादन केलेली आहे. जर देवाने मला तिथे नेमलं नाही तर मला तिथे जाण्याचा संबंध नाही, त्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा संबंध नाही. मग आम्ही का जातो, आम्ही का करतो? का? कारण सैतानी स्वभाव आम्हाला करायला पाड पाडतो, कारण आम्ही ते कपडे घातले आहेत जबरदस्ती करण्याचे, वस्त्र परिधान केले आहे. कान केलं आम्ही स्वतः काहीच करू शकत नाही. मदोवृत्तीमुळे त्यांचे डोळे पुढे आले आहे, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात, कधी कधी बाहेर येत्या कल्पना. इतक्या कल्पना आहे स्वतःला उंच करण्याच्या, स्वतःला दाखवण्याच्या, घाई घाईत पुढे जाण्याच्या, दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढण्याच्या, दुसऱ्याला बदनाम करून दुसऱ्याला खाली डावलून मी देवदूत आहे दाखवण्याच्या. पण देवदूत लुसिफर पण देवदूतच होता पहिले, हे आपण विसरू नये. देव एकाला उंच करतो, दुसऱ्याला खाली पाडतो, आपण मागे जाईल. उंच करणे आमच्या स्वबळावर कधी होणार नाही, देवच करेल त्याच्या योग्य समय. आम्ही ताणून कसं तरी जबरदस्तीने जागा जर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल खूप धोक्यामध्ये. आपण मदवृत्तीमध्ये त्यांचे डोळे पुढे आहेत, असे पुढे डोळे आहेत, तर त्यांना दुसरं काही दिसत नाही असले ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलुमाच्या गोष्टी बोलतात. थट्टा, चार चौकात त्या व्यक्तीविषयी थट्टा करतात. अरे काय 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 नाही, काय नाही, काय बोलला तो, काय बोलतो तो, त्याला काय कळतं का? थट्टा, त्याने असं असं केलं हो. आणि दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात. त्याचं कसं मग वाईट होईल, त्याची कशी अधिक हानी होईल, ह्या गोष्टी ते बोलतात. आणि अजून एक गोष्ट आहे, ते मोठ्या डौलाने भाषण करतात. खूप खूप ज्ञानवंत, अतिउच्च विचार, विशिष्ट शब्दाचे अर्थ मी इथून तिथून बघतो, काढतो. खूप डौलाने भाषण करतात. आम्हाला वाटतं की ऐकणाऱ्यांनी सांगावं किती अभ्यास, किती स्टडी. जर हीच गोष्ट जर नम्र व्यक्ती करेल ना, देव त्याचा आदर करेल.
पण आम्हाला किती ज्ञान हे पाजळण्यासाठी काय नाही, पुष्कळ तर कॉपीत राहतात इकडून तिकडून, काय ज्ञान बिन काय नाही. पण ह्या गोष्टी स्वतःला उंच करण्याच्या ते करतात, मोठ्या डौलाने भाषण करतात, डौलाने. धन्य आहे ते लोक ज्यांना देव कळला आहे, जे देवाच्या समक्षतेमध्ये राहू इच्छितात आणि दाविदाप्रमाणे म्हणतात. स्तोत्र 131 आणि 1 मध्ये दावीद म्हणतो, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही. दावीद शल्मोनाचा बाप म्हणतो की माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी चढेल नाही, उन्मत्त नाही. आपण दाविदाविषयी ऐकलंच कसा शौल त्याच्या मागे होता, पण त्याने त्याचा काटा काढला नाही, त्याने त्याच्यावर प्रेमच केलं. त्याचे मन, त्याची दृष्टी उन्मत्त नाही, तो नम्र होता. आणि तो म्हणतो बघा, राजा असतो तो म्हणतो, मोठमोठ्या आणि असाध्य अशा गोष्टी त्या भानगडीतच मी पडत नाही. परंतु हे सैतानी लोक काय असतात, ह्यांना पण या गोष्टी असाध्य आहेत, पण सर्व मला येतं, सर्व मला जमतं, मोठ्या मोठ्या गोष्टी मी करू शकतो, नाहीये तरी पण मध्ये घुसायचं, कॉपी करायची. दावीद म्हणतो, मोठमोठ्या असाध्य गोष्टीत मी पडतच नाही, ज्या मला येतात त्याच मी करतो, तेवढ्याच. सर्वच मला जमतं, सर्वच मी करू शकतो. सैतानी स्वभाव आहे. या आपण दाविदासारखीच प्रार्थना आपल्या मनी नेहमी केली तर मला वाटतं देव आपल्याला अधिक आशीर्वादित करणार आहे. जास्त आज बोलू इच्छित नाही, कारण हे विचार असे आहे जे आम्हाला समजून घेणं फार महत्वाचे आहे. कारण देव या गोष्टीचा द्वेष करतो, देवाला या गोष्टीचा वीट आहे, देव ह्या गोष्टी नीच करतो, देव ह्या गोष्टींचा विरोध करतो, असं देवाचं वचन म्हणतं. आमच्या ठाई असा जर स्वभाव असेल, कोणत्या पण क्षेत्रात असेल, कुठेही असेल, तर आम्ही हे समजून घेणं फार महत्वाचं, मी समजून घेणं फार महत्वाचं आहे. असं असेल तर मी स्वर्गात कधी जाऊ शकत नाही, कारण त्या एकाला तिथून खाली फेकलेलं आहे, म्हणून देव दुसऱ्याला घेऊन जाऊ शकत नाही. त्याने ऑलरेडी एकाला खाली फेकलं, गर्दी नको तिथे अशांची. आम्ही तिथे असू शकत नाही, कारण देवाने त्याला फेकलेलं आहे. आणि म्हणून जर आमच्याकडे अशी प्रवृत्ती असेल तर दावीद राजाप्रमाणे आपण म्हणूया की देवा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही, मी मोठमोठ्या आणि असाध्य गोष्टीमध्ये मी पडत नाही, त्या भानगडीतच मी पडत नाही. जे तू मला दिलंय त्यामध्ये विश्वासून राहू, तुझा गौरव करीन. या पण प्रार्थना करू आणि देवाला धन्यवाद देऊ. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझं वचन सत्य आहे, त्याच्याबरोबर आम्ही तडजोड करू शकत नाही, त्याच्याबरोबर आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, त्याची धार आम्ही कमी करू शकत नाही, कारण ते हृदयाला भोसकून आरपार जाणार आहे. हे तेवढंच सत्य आहे प्रभू, कारण तू वेळ आहे तर आम्हाला या गोष्टी दाखवू शकतो. पुष्कळ वेळा पुष्कळ क्षेत्रामध्ये प्रभू आम्ही चुकतो. मी कोणीतरी आहे दाखवण्याचा प्रयत्न करून सैतान मला ह्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्या विचारांमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये जगण्यासाठी प्रवृत्त करतो. जसं त्याने हवेला प्रवृत्त केलं ते फळ खाण्यासाठी, म्हणजे तुझ्या आज्ञा विरुद्ध वागण्यासाठी, तुझ्या आज्ञांमध्ये फेरबदल करून त्या परत नवीन त्याने तिच्या पुढे आणून त्याने तिला फसवलं, तिला प्रवृत्त केलं. जेव्हा तो स्वर्गात होता तेव्हा त्याचे विचार, प्रभू त्याच्याकडे सर्व असताना देखील त्याची नाव, त्याची प्रतिष्ठा, त्याचा सन्मान,
वाढविण्यासाठी देवा तुला देखील त्याने डावलण्याचा प्रयत्न केला. तो मनात बोलला, पण तू जाणणारा देव आहेस. मनात जे कल्पना येतात, विचार येतात, ते तुला ठाऊक आहे, ते तू जाणतो आणि त्याला तू खाली टाकतो देवा. आणि त्याच्या बरोबर असणारे त्याचे सहकारी, त्याचं ऐकणारे त्याचे सगळे फॉलोअर्स यांना देखील तू खाली टाकलं. त्यांना देखील तू धुळीस मिळवलं. त्यांना देखील तू होत असं नवखं केलंस, कारण तू न्यायी देव आहेस. आणि हे विचार प्रभू सतत आमच्या मनामध्ये हा लुसिफर हा सैतान आणतो. आणि म्हणून आम्हाला तुझ्या वचनामध्ये राहून नम्र राहण्याची प्रभू कृपा आमच्याकडे. मोठमोठ्या असाध्य गोष्टीच्या भानगडीत मध्ये आम्ही पडूच नाही. कुठेही मी स्वतःचं स्थान बळजबरीने निर्माण करू नये, करण्याचा प्रयत्न करू नये, दुसऱ्याचे अधिकार मी डावू नये, दुसऱ्याला कमी लेखू नये. यासाठी प्रभू माझं सहाय्य या दिवसामध्ये जो येशू लवकर आम्हाला घ्यायला येणार आहे त्याकडे आम्हाला दृष्टी लावून नम्रतेने जगण्यास, एकमेकांचं सहाय्य करण्यास प्रभू सहाय्य. आमची प्रार्थना आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. सर्वांना